आजकाल तुम्ही पाहत असाल की लहान मुलांना चष्म्याचा नंबर लागण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मला आठवतंय 30-40 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही शाळेत होतो त्यावेळी 100चे जर मुलं 100 मुलं असतील वर्गात तर त्यातल्या 2-4 लोकांना 2-4 मुलांना चष्मा असायचा. आजकाल तुम्ही शाळेत जाऊन पाहिलं तर 100 मुलांपैकी जवळजवळ 15 ते 20 मुलांना आणि काही काही ठिकाणी याच्यापेक्षा जास्त मुलांना चष्मा लागण्याची शक्यता असते किंवा चष्मा असतो आणि ते वापरत असतात. याच्यातला महत्त्वाचा चष्म्याचा प्रकार असतो मायोपिया म्हणजे दूरचा नंबर लागणे. हे अतिशय कॉमन झालेलं आहे आणि झपाट्यानं वाढत चाललंय. ऑलरेडी जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा साऊथ ईस्ट एशियन देश आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण जवळजवळ 40, 50, 60%, कुठे कुठे 70-80% पर्यंत वाढलेलं आहे. आणि अर्थात भारतात सुद्धा असं एक्सपेक्टेड आहे की पुढच्या 10-20 वर्षात हे प्रमाण वाढणार आहे. याचं महत्त्वाचं कारण अर्थात हेच आहे की आपले आउटडोर ॲक्टिव्हिटी लहान मुलांच्या खूप कमी झाल्या आहेत. सनलाईट एक्सपोजर कमी झालं आहे आणि ते बऱ्याचदा अभ्यासामध्ये, मोबाईल फोनमध्ये, जवळचं वाचनामध्ये ह्याच्यातच जास्त वेळ आपला व्यतीत करतायत आणि त्यामुळे नॅचरली त्यांचा जो लांबचा नंबर आहे तो वाढत चालला आहे. याला आम्ही मायोपिया प्रोग्रेशन असं म्हणतो.